न्यू इयर पार्टीसाठी किंवा इतर कुठलीही पार्टी असेल त्यासाठी 15 ते 20 लोकांसाठी अगदी हेल्दी आणि टेस्टी, सुपर टेस्टी अशी ही पावभाजी तुम्ही तयार करू शकता आणि त्याच्यासोबत गरमागरम मस्त मसाला पाव आणि घरचंच लोणी. तर अशा पद्धतीचा हा फक्कड बेत आहे. तुम्ही हा बेत कधीही तयार करू शकता आणि अगदी पोटभरीचा हा बेत आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे वेगवेगळ्या भाज्या आणि त्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर कुकरमध्ये आपण हे कापून घेतलेले बटाटे घेऊन घेऊया. नंतर फ्लावर, गाजर, सिमला मिरची, वाटाणे, कांदा आणि त्यामध्ये मीठ घालून नंतर पावभाजी मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून ह्या सगळ्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर टोमॅटो लागणार आहे. अगदी लाल चुटूक टोमॅटो. ते मोठ्या-मोठ्या आकाराचे कापून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान अशी प्युरी तयार करायची आहे. मस्त रंग येतो त्यामुळे भाजीला आणि इथे आपली प्युरी पण तयार आहे. नंतर लसूण, आलं आणि हिरवी मिरची. हिरवी मिरचीला बारीक कापून घ्यायचं आणि जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची. इथे आपल्या भाज्या वाफवून झालेल्या आहे. भाज्यांना मस्त स्मॅश करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं. त्यानंतर भाजी फोडणी घातली. तर तेल, मोहरी, जिरं, आलं, लसूण, हिरवी मिरची टाकून घ्यायची. हळद, काश्मीरी मिरचीचं पावडर, साध्या मिरचीचं पावडर, नंतर तयार करून घेतलेली प्युरी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. परत पावभाजी मसाला टाकायचा, नंतर मीठ घालायचं आणि आपण तयार करून ठेवलेले ही स्मॅश व्हेजीस त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याला चांगलं शिजू द्यायचं. थोडंसं चवीसाठी गूळ घालून घ्यायचा आणि चांगली भाजी उकळीला आली की मस्त कोथिंबीर घालून तुमची गरमागरम पावभाजी ते तयार आहे. लगेच पावभाजी तयार झाली की पाव भाजून घ्यायचे. तर लोणी, थोडीशी पावभाजी टाकून ह्या पावाला चांगलं भाजून वरून हिरवा कांदा, कोशिंबीर घालून मस्त दोन्ही बाजूनी पाव छान शेकून घ्यायचे लोण्यानी आणि हे गरमागरम पाव आणि पावभाजी त्याचा डिटेल व्हिडिओ मी YouTubeवर टाकलेला आहे. हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड या चॅनलवरती. तुम्ही तिथे जाऊन ते नक्की पहा.